कोल्हापूरच्या मुरुगुडमध्ये 1 लाखाची लावण्यात आली पैज. नगरपंचायत आणि नगर परिषदांमध्ये कोण जिंकणार यावरून गावागावात लागल्यात पैजा. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. 4 ते 7 डिसेंबर दरम्यान सलग 3 दिवस समुद्राला येणार मोठी भरती. समुद्रकिनारी जाण्याचं टाळावं, प्रशासनाकडून करण्यात आलं आवाहन. छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झाली चकमक. 12 माओवाद्यांचा खात्मा, तर यामध्ये 3 जवान झाले शहीद. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेनं केला 4 गडी राखून पराभव. कोहली आणि गायकवाडने मारलेल्या शतकी खेळीचा काही उपयोग नाही. आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेकरता भारतीय संघाची करण्यात आली घोषणा. शुभमन गिल आणि हार्दिक पांड्याचं संघामध्ये पुनरागमन. राज्यभरात आज दत्त जयंतीचा उत्साह जोरात. दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट इथे भाविकांनी केली पूजा. दर्शनाकरता भाविकांची अगदी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी. शीतल तेजवानीला अटक केल्यानंतरही तिची मगरुरी कायम. पोलीस आयुक्तालयामध्ये आणल्यानंतर गाडीतून उतरण्यास केला विरोध. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर आलेत. ऊर्जा, संरक्षण आणि व्यापारावर महत्त्वपूर्ण चर्चा. पुतीन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेतही वाढ. 7 विमानतळांवरच्या इंडिगोच्या 200 पेक्षा जास्त फ्लाईट्स करण्यात आल्या रद्द. तांत्रिक तसंच कर्मचारी कमी असल्याचं इंडिगोनं दिलं कारण. त्यानंतर DGCAची इंडिगोला कारणे दाखवा नोटीस. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.